नमस्कार मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण उद्याच्या दिवशी होम टूर करणार. तर काही कारणास्तव आपण होम टूर करत नाही आहे. पण मी जे घर बांधलेलं आहे म्हणजे 1.5 वर्ष मला लागले घर बनवायला. तर ते घर बनवण्यासाठी कॉस्ट किती आली, कारण की वेगवेगळी ठिकाणं असतात, तिथं मटेरियल कॉस्ट वेगवेगळी असू शकते. मी असं म्हणत नाही की मी जर इथं मटेरियल खरेदी केलं, मी दुसऱ्या भागात गेलो तर त्या ठिकाणी ते मटेरियलची जी कॉस्ट असणार ती कमी पण असू शकते आणि जास्त पण असू शकते. पण मला माझं जे घर होतं म्हणजे स्क्वेअर फुटामध्ये जर सांगितलं तर जवळजवळ 1250 स्क्वेअर फूट माझी जागा होती आणि बांधकाम जे झालं होतं ते 1650 स्क्वेअर फूटचं झालेलं होतं. मग ते 1650 स्क्वेअर फूटचं घर बांधण्यासाठी मला किती खर्च आला मी तुम्हाला आज सांगणार आणि प्रत्येक मटेरियलची कॉस्ट पण सांगणार तुम्हाला. जसं आपलं घर बनवण्यासाठी वीट लागते, त्यानंतर वाळू पण लागते, खडी पण लागते, त्यानंतर स्टील पण लागतं. तर त्याचे भाव काय होते आणि आत्ताच्या वेळेला आता जवळजवळ 1-2 महिन्यापूर्वी बघितलेले होते. माझ्या साल्याचं पण घराचं बांधकाम चालू आहे. तर कॉस्टमध्ये मला खूप मोठा डिफरन्स पण दिसला. जर मी आत्ताच्या वेळेला घर बांधायला काढलं असतं तर नक्कीच मला जास्त पैसा त्या ठिकाणी मोजावा लागला असता. तर मग मी जेव्हा घर बांधायला सुरुवात केली 2025 सालामध्ये जानेवारी महिन्यामध्ये माझ्या घराचं काम चालू झालेलं होतं. तर मी जेव्हा घराचं काम चालू केलं तर सुरुवातीला मग मी काही स्टील बुक पण केलेलं होतं. तेव्हा स्टीलचा भाव जो चालू होता तो ₹50 ते ₹52 असं म्हणजे थोडा फ्लॅक्च्युएट व्हायचा. मी सुरुवातीलाच 2 ते 3 टन स्टील बुक पण केलेलं होतं. आणि मी स्टील जे वापरलं म्हणजे बहुतेक जण म्हणायचे की राजुरी चांगला आहे, पोलाद चांगला आहे. मग मी बघितलं 1-2 ठिकाणी जाऊन. मला पोलाद हे स्टील चांगलं वाटलं, फ्लेक्झिबल होतं. काही वेळेला काय होतं की जेव्हा आपण स्टीलला बेंड करतो ना, जे कारागीर बेंड करतात स्टीलला, तर काही वेळेला तिथे क्रॅक जातात. ते क्रॅक जायला नको, बरोबर ना. म्हणून मग मी पोलाद सिलेक्ट केलेलं होतं आणि पोलादचा वापर मी केलेला होता. तेव्हा मला त्याचा भाव सापडला ₹50 ते ₹52. आणि आत्ताच्या वेळेला जर तो भाव बघितला आपण तर तो जवळजवळ ₹65 आसपास जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे स्टीलचे पण भाव वाढलेच. त्यानंतर जी वाळू वापरली मी म्हणजे तापी नदीची वाळू होती. वाळूमध्ये पण खूप मोठा फरक असतो. ठीक आहे, काही वाळू असे असते ना की त्याच्यामध्ये पूर्ण मातीच असते. ठीक आहे, ती वाळू चांगली नसते. आता काही ठिकाणी मोठमोठ्या शहरामध्ये जसं आपण पुण्यामध्ये जात असतो किंवा मुंबईमध्ये, तिथं तर वाळू बघायला पण मिळत नाही. तिथे काम जे चालतं ते आर्टिफिशियलमध्ये चालतं. आता तिथे तर पर्यायच नसतो. तिथे वाळू भेटत पण नाही. आमचे पण पाहुणे पुण्यामध्ये राहतात, मुंबईमध्ये राहतात. त्यांनी पण घरं बांधलेली तिथं. तर त्यांनी वाळूचा वापर केलेलाच नाही, आर्टिफिशियलचा वापर केलेला आहे. आम्ही घराच्या कामासाठी वापर जो केला वाळूचा केला. आणि वाळू जी होती टनमध्ये, जिथे टनमध्ये मिळते, मोठमोठ्या ट्रक येत असतात, 50 टन 30 टनच्या ट्रक येत असतात. तर मला मग वाळू जी मिळाली ती ₹1300 टनाने मिळाली. म्हणजे नंतर भाव पण त्याचा कमी झाला होता. ₹1200 टनाने पण मी वाळू घेतलेली आहे. ठीक आहे, म्हणजे 4-5 ट्रक मला वाळू लागलेली होती. 4-5 ट्रक तर लागलेलेच होते मला वाळूचे. त्यानंतर तो भाव जो आहे म्हणजे आत्ताच्या वेळेला जर बघितलं आपण ₹1500-1600 चालू आहे टन. म्हणजे तिथे पण भाव वाढलेले वाळूचे पण. म्हणजे बघा किती मोठा डिफरन्स आहे. टनामागेच ₹300-400 वाढत आहे. आत्ताच्या वेळेला आपण जर ते घर बांधलं असतं तर मोठी कॉस्ट लागली असती वाळूसाठी पण आपल्याला. मोठा पैसा मोजावा लागला असता. हे तर झालं वाळूचं. त्यानंतर वीट जी आहे, आता वीट 9 इंच लांबीला जी वीट असते आणि रुंदीला 4 इंच असते. आपण तिला शक्यतो 9 इंचच म्हणतो वीट. तर ती मी घेतलेली होती ₹7 प्रमाणे. म्हणजे म्हणजे 1000 विटा ज्या होत्या ₹7000 ला घेतलेल्या. म्हणजे विटा तर तशा खूप लागल्या, पण त्याचा भाव सांगतो मी तुम्हाला ₹7 आणि तोच भाव आत्ताच्या वेळेला जर बघितला आपण ₹9 चालू आहे. आणि त्यानंतर एक ठोकळा वीट वापरतात बघा. आजकाल जवळजवळ ठोकळा वीटचा वापर केला जातो आहे. म्हणजे लांबीला ती 6 इंच असते आणि रुंदीला ती जवळजवळ 4 इंच असते. मग ठोकळा वीट जी होती ती मला मिळाली ₹15 प्रमाणे आणि तिचा भाव जो चालू आहे आता ₹18. म्हणजे विटांचे भाव पण आपल्याला वाढताना दिसत आहे. तर खडीचा भाव जो होता तो ₹2500 ब्रास होता. ठीक आहे, म्हणजे एक हायवा जो येत असतो आमच्या इकडे, त्या हायवामध्ये 6 ब्रास जवळजवळ खडी येत असते मग. ठीक आहे, मग मला स्लॅबसाठी त्यानंतर फुटिंगा भरायच्या होत्या खालच्या, त्याच्यासाठी खडी पाहिजेच होती. मग मी ₹2500 ब्रासने ती खडी घेतलेली होती. नंतर तो भाव पण वाढलेला होता. तो 2700-2800 गेलेला होता. आत्ताचा काय भाव आहे मला माहीत नाही आहे, पण वाढलेलाच असणार आहे तो भाव पण. आणि त्यानंतर मी जे सिमेंट वापरलं ते अल्ट्राटेकचंच वापरलं. पिवळी बॅग जी असते ना ती, तर ती मला पडलेली होती बघा ₹300. नंतर तो भाव जो होता 285 आलेला होता, थोडा कमी पण झालेला होता. पण माझ्या मते नंतर तो पुन्हा वाढलेला होता भाव, 300-305च्या आसपास गेलेला होता. आता हे तर झाले होते मटेरियलचे भाव. तर मग माझं जे 1650 स्क्वेअर फूटचं जे घर आहे ते बांधण्यासाठी मला एकूण खर्च किती आला म्हणजे मी पूर्ण पकडतो आहे आता. त्याच्यामध्ये लेबर कॉस्ट पण पकडतो आहे, जे कारागीर असतील त्यांची मजुरी पण मी पकडतो इथे.
तर टोटल खर्च हा जवळजवळ मला 29 लाखांच्या आसपास गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे मी एक आकडा सांगतो आहे मोठा तुम्हाला. 29 लाख रुपये जवळजवळ मला घर बांधण्यासाठी लागले फक्त. म्हणजे सर्व त्याच्यामध्ये टाईल्स पण आले त्याच्यामध्ये, त्यानंतर विंडोज आल्या. विंडोजचं पण बघा सांगतो तुम्हाला, ज्या स्लायडिंग विंडोज आपण बसवतो ना, तर त्याचे भाव पण नंतर खूप वाढलेले होते. जे जिंतलचे बसवतो ना आपण फ्रेम, तर त्याच्यामध्ये त्याचे भाव पण खूप वाढलेले होते. अगोदर खूप कमी होते. म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर लेट झालो असतो तर काय होतं बघा, कोणतंही मटेरियल असू द्या, त्याच्यामध्ये थोडा जरी भाव वाढला ना, आपण जर लेट होत गेलो आपल्या कामामध्ये, तर मग तिथे आपल्याला भुर्दंड जास्त बसतो. तिथे एक्स्ट्रा पैसा आपल्याला पे करावा लागतो. हे होतं मटेरियलच्या बाबतीमध्ये, कारण की मटेरियलचे भाव काही स्थिर नसतात, ते कमी जास्त होतात. पण स्टीलचं होतं, खूप दिवस स्टील आहे ना स्टॅबल होतं. नंतर स्टीलचे भाव वाढलेले होते. जवळजवळ 1 वर्ष स्टॅबल होते भाव आणि नंतर अचानक वाढले भाव. ठीक आहे. आत्ता जर आपण घर बांधलं असतं तर ही कॉस्ट आपल्याला नक्कीच जास्त आली असती, 5 ते 6 लाख रुपये. एखाद्या वेळेला जास्त पण लागला असता पैसा. तुला 29 लाख रुपये फक्त घर बांधण्यासाठी लागले, जागा सोडू ना. नाहीतर तुम्ही म्हणणार जागेसहित. जागेची कॉस्ट वेगळी, त्यानंतर मी जे इंटिरियर केलेलं आहे त्याचं पण सोडून द्या, ते वेगळंच लागलेलं आहे. म्हणजे इंटिरियरसहित मला जवळजवळ 36-37 लाखांच्या आसपास खर्च आलेला आहे पूर्ण घर बनवण्यासाठी, आणि जागेचं वेगळं. ठीक आहे, जागा वेगळी आलेली आहे. म्हणजे बघा, आता तुम्ही म्हणणार की एवढे कॉस्ट नाही लागायला पाहिजे 29 लाख रुपये. तुम्हाला सांगतो, मटेरियलवरती अवलंबून असतं आपण मटेरियल कसं वापरतो आहे. तुम्ही जर हलक्या प्रतीचं जर मटेरियल वापरलं तर कॉस्ट तशी कमीच लागणार आहे तुम्हाला, बरोबर की नाही. काही जण म्हणतात की नाही, पर स्क्वेअर फूट 1200, 1300, 1400ने आपलं घर चांगलं बनतं. तसं काही नसतं. आपण जर मटेरियल चांगलं वापरलं, आता आपलं स्वतःचं घर आहे तर आपण मटेरियल पण चांगलंच वापरणार. मग चांगलं जर मटेरियल आपण वापरतो आहे तर तिथे खर्च पण जास्त येत असतो. बघा, एक आर्टिफिशियल असतं 4,000 रुपये ब्रास असतं, बरं का. आणि ब्रासमध्येच जर वाळूचं जर आपण कन्वर्ट केलं तर 7,000 रुपये ब्रासची पण वाळू मिळते, जी चांगल्या प्रतीची असते. मग मी जर 7,000 रुपये ब्रासची वाळू वापरली तर मला खर्च जास्तच लागणार ना, कमी थोडंच लागेल. आर्टिफिशियलमध्ये जर बांधलं तर मग तिथे खर्च कमी लागेल. त्यामुळे मटेरियलवरती अवलंबून असतं. जास्त खर्च लागतो आहे तर मटेरियल पण आपण चांगलं वापरतो आहे. आणि आपण स्वतःसाठी घर बांधतो आहे तर मग आपण चांगल्या मटेरियलचा वापर केला पण पाहिजे, बरोबर की नाही. तेवढी लाईफ पण वाढते ना बिल्डिंगची. ठीक आहे. तर हा टोटल खर्च मला घर बांधण्यासाठी आलेला होता. आता तुमच्या भागामध्ये काय रेट आहे तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकतात. आणि हेच घर बांधायचं जर असतं तुमच्याकडे, जर 1650 स्क्वेअर फूटचं घर जर तुम्हाला बांधायचं असतं समजा, तर तुमच्या भागामध्ये तुम्हाला किती खर्च आला असता, तर हे पण तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि आपलं घर बनवण्यासाठी जे कारागीर होते, ठीक आहे, मोनाभाऊ होते, आमच्या शेजारीच राहतात ते. तर त्यांनी म्हणजे घर एकदम छान बांधलेले. ठीक आहे, फिनिशिंग वगैरे घराची आपण म्हणतो ना की आपले स्थानिक कारागीर जे असतात त्यांच्यामध्ये फिनिशिंग नसते, पण घराची फिनिशिंग खूप छान आहे. तसं होम टूरमध्ये तुम्हाला दिसणारच ते फिनिशिंग खूप छान. त्यांनी म्हणजे मन लावून काम केलं. जे पण आपले कारागीर होते ना घराचे, त्यांनी खूप मन लावून काम केलेलं आहे. त्यामुळे घर पण छान दिसतं आहे. ठीक आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ जो असणार आपला होम टूरचाच असणार आहे. म्हणजे उद्या जो व्हिडिओ अपलोड होईल त्यामध्ये मग मी तुम्हाला आमच्या ज्या रूम आहे ना आतल्या, त्या पण दाखवेल. ठीक आहे. आणि व्हिडिओ जर आवडला आहे तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा सर्वांनी.